हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असा टेस्टी नाश्ता ब्रेकफास्ट करायचा आहे, गार्लिक एग टोस्ट. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, 3 अंडी घेतलेली आहे. क्वांटिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. गार्लिक एग टोस्टसाठी खूपच छान लागते हे खूपच छान लागते, खूप टेस्टी लागते. त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे मीठ, मिरी पावडर चिमूटभर, आणि हे पिझ्झा ऑरेगानो आहे, पिझ्झा मिक्स, ते मी ॲड केलेलं आहे. जास्त नाही ॲड करायचं, फक्त चिमूटभर मी ॲड केलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स म्हणजे तिखट जे जास्त आवडत असेल ना तर चिली फ्लेक्स ॲड करू शकता. हे बघा, छान असं मी हे मिक्स केलेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. संपूर्ण बॅटर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. झाकून ठेवूया आपण. टर्न केलं आहे मी. आणि असे पीसेस करून घ्यायचे आहे आपल्याला. आपल्याला एकदम ऑमलेट सारखं नाही करायचं आहे, म्हणजे त्या ऑमलेटच्या आसपास करायचं आहे, म्हणजे थोडंसं अर्ध कच्चा ठेवायचं आहे, एकदम पण कच्चा ठेवू नका. मी आता गॅस बंद केलेला आहे. थोडंसं आपण बटर पण ॲड करून टाकूया ह्याच्यामध्ये. कधीतरी ही रेसिपी करायला हरकत नाही. आता मी हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि माझा गॅस बंद आहे. मी आता हे ह्या प्लेटमध्ये काढून घेते आहे. हे बघा, या प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे अंड्याचं आमलेट. आता मी कढई घेतलेली आहे मोठी. आता आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड करायचं आहे आणि बटर जळू नये म्हणून फक्त थोडंसं मी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. चिली गार्लिक टोस्ट करायचं आहे ना, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे गार्लिक ॲड करायचं आहे खूप सारे. हा चमचा जो दिसतो ना तुम्हाला, हा पोहे खायचा, तर मी 3 ते 4 चमचे भरून मी हे गार्लिक घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे बारीक चॉप करून, म्हणजे जी लसणाची अख्खी बंच असते ना, गड्डी मोठी साईजची, ती मी बारीक चॉप करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. पण लक्षात ठेवायचं, आपण अंड्यामध्ये पण मीठ ॲड केलेलं होतं, तर आपल्याला सांभाळून मीठ ॲड करूया. ऑरेगानो ॲड केलेला आहे, मिरी पावडर ॲड केलेली आहे. 1 चमचा मी मैदा ॲड केलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी ना कॉर्नफ्लोअर किंवा गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता. दूध आपण ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या राहायला नाही पाहिजे. म्हणजे 1 कप मी दूध ॲड केलेलं आहे. थोडंसं आपण चीज ॲड करायचं आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण चीज ॲड करू शकता. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील, म्हणजे बॉइल्ड स्वीट कॉर्न, ब्रोकोली, कॅप्सिकम, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण हे जे आमलेट बनवून ठेवलं होतं पीसेस करून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अंड्याचं. सुगंध खूपच छान येतो आहे. आता मी हे गॅस बंद करते आहे. थोडेसे आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. आता मी साईडला ठेवते आहे. आता टोस्ट करण्यासाठी मी हे 4 ब्रेड घेतलेले आहे. बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूनी आपल्याला बटर छान असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप पण लावू शकता, तेल तूप, पण याला बटरचा टेस्ट खूप छान लागतो म्हणून बटरच लावा. आता मी ते तवा तापत ठेवलेला आहे. छान असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे.
तुमच्याकडे जर टोस्टर असेल ना तर त्या टोस्टरवर पण तुम्ही हे शेकून घेऊ शकता, किंवा जर बाजारातून रेडीमेड टोस्ट मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता. आता हे झालेलं आहे, काढून घेऊया. आता जर ह्याच्यावरती तुम्हाला चटणी किंवा सॉस वगैरे मेयोनीज वगैरे लावायचं असेल तर लावू शकता, पण हे ऑलरेडी क्रीमी आहे ना, म्हणून मी ह्याच्यावर काही लावत नाही, असंच ठेवते आहे. थोडेसे आपण ऑरेगानो स्प्रिंकल करूया, ब्लॅक पेपर पावडर. तर फ्रेंड्स हे बघा, छान मस्त गरमागरम नवीन नाश्ता तयार झालेला आहे, नवीन ब्रेकफास्ट. गार्लिक एग टोस्ट खायला खूप छान लागतात, खूपच भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने खाऊ शकता, किंवा सँडविच बनवायचं असेल तर दुसरा ब्रेड वरती ठेवून सँडविचसारखं पण खाऊ शकता, किंवा हे असं घ्यायचं आणि ब्रेड या पद्धतीने असं घेऊन खाऊ शकता. खूप भारी लागतं. नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खूपच आवडेल. तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज दुधास रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल, आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. नक्की रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स, खूप छान लागते.